नमस्कार, मी नम्रता. माझ्या क्रिस्टल अर्काना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण मॅनिफेस्टेशनबद्दल माहिती घेत होतो, राईट? तर त्याच्यामध्ये मी आतापर्यंत सांगितलं होतं की बेसिक्स ऑफ मॅनिफेस्टेशन, ज्याच्यामध्ये आपण शिकलो होतो मॅनिफेस्टेशन काय आहे, किंवा कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड काय आहे, आणि बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत ते मी थोडे एक्सप्लेन केले होते, राईट? सो या व्हिडिओमध्ये आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आय गेस मी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये 3D 5D हे पण एक्सप्लेन केलं होतं की आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे सेल्फ कन्सेप्ट. तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहिले असेल, राईट? तुम्ही या व्हिडिओपर्यंत आला याचा अर्थ की तुम्ही मॅनिफेस्टेशनमध्ये इंटरेस्टेड आहात, ह्या गोष्टी कशा वर्क होतात ह्याच्यासाठी इंटरेस्टेड आहात. दॅट इज अमेझिंग थिंग. ओके, तर सेल्फ कन्सेप्ट ही लाईन तुम्ही ऐकली असेल किंवा हा शब्द ऐकला असेल की खूप लोक बोलतात की तुमची सेल्फ कन्सेप्ट वीक आहे, तुम्हाला सेल्फ कन्सेप्टवर काम करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, काही अवघड नाही आहे, मी एक्सप्लेन करेल सगळं. एक एक्झाम्पल आपण घेऊ. खूप सारे लोक असतं की सपोज एखादी गोष्ट आपल्याला मॅनिफेस्ट करायची आहे, तर याच्यामध्ये काय होतं की काही लोक, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की काही लोक पटकन इझिली मॅनिफेस्ट करतात गोष्टी, आणि सेम प्रोसिजर किंवा सेम प्रोसेस जरी फॉलो केली तर दुसरं एखादी व्यक्ती अशी असते की ज्या व्यक्तीला खूप टाईम लागतो त्या गोष्टी मॅनिफेस्ट करण्यासाठी. म्हणजे सेम प्रोसेस तर आहे, दोन लोक आहेत, दोघांना पण सेम प्रोसेस दिली आहे, पण काही लोक ते पटकन 1 दिवस 2 दिवसात मॅनिफेस्ट करतात, तेच गोष्ट काही लोकांना 8 दिवस लागतात. ऑफकोर्स मॅनिफेस्टेशन तर 100% होणार आहे, कारण प्रोसेस स्टार्ट केली आहे, याचा अर्थ की रिझल्ट तर ऑफकोर्स भेटणार आहे, राईट? बट हा डिफरन्स काय येतो, तर इथे येते सेल्फ कन्सेप्ट. सेल्फ कन्सेप्टचं मिनिंग काय आहे, तर सेल्फ कन्सेप्ट याचा अर्थ आहे की फॉर एक्झाम्पल तुमचं स्वतःसोबत असणारं नातं म्हणजे सेल्फ कन्सेप्ट. दॅट्स इट. आता सेल्फ कन्सेप्टचं शॉर्टमध्ये हेच आहे मिनिंग की बाबा तुमचं स्वतःसोबत असणारं नातं. आता एक्सप्लेनेशन द्यायचं झालं याच्यामध्ये, तर तुम्ही स्वतःसाठी काय विचार करता. एखादी व्यक्ती असते जी स्वतःबद्दल खूप, आय डोंट नो की लोक इतकं विक्टिम मेंटॅलिटीमध्ये का राहतात. तुम्ही स्वतःला पॉवरफुल का नाही समजत. आपण एक एनर्जी आहे, आपण काहीही अट्रॅक्ट करू शकतो, पण काहीही इझिली अट्रॅक्ट करू शकतो. जिथे आता सिच्युएशन खराब आहे तिथे विदिन 1 मंथ, 1 डे, 1 मिनिटमध्ये आपण सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो. ती सिच्युएशन चेंज करू शकतो. आपण इतके पॉवरफुल आहोत, आणि हे सगळं आपण आपल्या विचारांनी चेंज करू शकतो. ओके, सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय आहे की तुम्ही स्वतःला काय बघता, स्वतःसाठी काय विचार करता. काही लोकांची सेल्फ कन्सेप्ट खूप वीक असते की ते स्वतःबद्दल खूप विक्टिम मेंटॅलिटी ठेवतात, किंवा स्वतःबद्दल असा विचार करतात की मी हे करू नाही शकत, ओ गॉड मी अशीच आहे, मी तशीच आहे, किंवा स्वतःबद्दल कॉन्फिडंट नाही फील करत. आता मला इथे सिम्पल एक्झाम्पल द्या. जो माणूस स्वतःची रिस्पेक्ट नाही करत, त्या व्यक्तीकडून, म्हणजे ती व्यक्ती कसं एक्सपेक्ट करू शकते की दुसऱ्या माणसाने तुमची रिस्पेक्ट करावी. जर तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट नाही करत, तर तुम्हाला हे अनुभव असे येत असतील की तुम्हाला दुसरं कोणी रिस्पेक्ट नाही करत आहे, किंवा पुढचे लोक तुम्हाला व्हॅल्यू नाही देते. का नाही देते? कारण तुम्ही स्वतःची व्हॅल्यू नाही करत आहे, राईट? काही बाउंड्रीज सेट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि इवन मी माझे जे सगळे स्टुडंट्स आहेत किंवा कन्सल्टेशन्समध्ये मी सगळ्यांना एकच सांगते की स्वतःची आधी पूजा, पहिली पूजा स्वतःची. हां, म्हणजे देवांची पूजा वगैरे तर आपण करतोच, देवपूजा तर कंपल्सरी आपण करतोच, ते प्रत्येकाचं पर्सनल थिंकिंग आहे की तुम्ही कोणत्या देवाला मानताय अँड ऑल. ओके, पण माझ्या लँग्वेजमध्ये मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना हेच सांगते की कोणती पण प्रोसेस तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करणार आहात लाईफमध्ये, त्याच्या आधी पहिला सेल्फ लव्ह. सेल्फ कन्सेप्ट इज नथिंग बट तुमचं सेल्फ लव्ह, स्वतःसाठी असणारं प्रेम. स्वतःवर कधी पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आरशासमोर उभं राहता त्यावेळी ती जी व्यक्ती समोर दिसते तुमच्या आरशासमोर, तर ती व्यक्ती सगळ्यात जास्त आधी खुश असणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ती व्यक्ती खुश असेल, म्हणजे आपण स्वतः खुश असेल, तर बाहेर आपल्याला रिफ्लेक्ट होणाऱ्या गोष्टी येतात, त्या पॉझिटिव्हिटी भेटणार. आतमध्ये पॉझिटिव्हिटी आहे तर बाहेर पण पॉझिटिव्हिटी भेटणार. आतमध्ये नेगेटिव्हिटी असेल तर बाहेर पण तुम्हाला नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस येणार. सो शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर सेल्फ कन्सेप्ट म्हणजे तुम्ही स्वतःला काय पाहता, स्वतःच्या नजरेमध्ये तुम्ही कोण आहात. तुम्ही स्वतःची व्हॅल्यू केली तर दुसरे लोक तुमची व्हॅल्यू करतील. तुम्ही स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट ठेवून बाउंड्रीज सेट करून राहिला तर त्या बाउंड्रीज पुढचा माणूस क्रॉस नाही करणार, कारण पुढच्या माणसाला माहिती आहे की तुमचं नेचर कसं आहे. तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट करता. जेव्हा त्या व्यक्तीला माहिती होईल की हां, ही व्यक्ती स्वतःचा रिस्पेक्ट करते, त्यावेळी ऑफकोर्स त्या व्यक्तीला तुम्हाला रिस्पेक्ट देणं खूप मॅन्डेटरी होतं, राईट? सो कोणती पण गोष्ट तुम्हाला इझिली, इन शॉर्टमध्ये सांगते मी की तुम्हाला कोणतीही गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करत आहात लाईफमध्ये, मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये आहात, पण गोष्टी मॅनिफेस्ट नाही होतात, तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता. फर्स्ट, पहिला फोकस स्वतःवरती, पहिली पूजा स्वतःची.
आरशामध्ये ज्या व्यक्तीला बघता ती व्यक्तीला खुश ठेवा. स्वतःला काय आवडतं तुम्हाला, ठीक आहे तुम्ही वॉक करणं पसंत आहे, वॉकला जा. तुम्हाला छोटंसं एक तुमचा इनर चाइल्ड तुम्हाला पेंट करणं पसंत आहे, तुम्ही पेंटिंग करू शकता, ड्रॉइंग करू शकता, स्केचिंग करू शकता, व्हॉट एव्हर यू लाईक. तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टी मॅटर करतात, त्या गोष्टींकडे थोडं फोकस करा. स्वतःवरती खूप जास्त प्रेम करा. जेव्हा स्वतःवरचं प्रेम इतकं 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 वाढेल ना, त्यावेळी तुमच्या आजूबाजूची लोक पण तुमच्यासाठी तसा विचार करायला सुरू करतात किंवा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा तुमचा रिस्पेक्ट करतात. सो सेल्फ कन्सेप्ट म्हणजे सेल्फ लव्ह, ज्याच्यावरती पहिली कोणती पण गोष्ट म्हणजे तुम्ही कन्सल्टेशन्स घ्या किंवा नाही घ्या, बट मी एकच सांगेल की तुम्हाला कोणती पण गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आणि सपोज ती होत नाही आहे, डिले होते, तर याचं रिझन सेल्फ कन्सेप्ट आहे. सेल्फ लव्ह पहिली प्रायोरिटी असली पाहिजे तुमची. त्याच्यानंतर तुमचं पार्टनर किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी मॅनिफेस्ट करायच्यात ह्या तुम्ही इझिली करू शकता, राईट. सो सेल्फ कन्सेप्ट म्हणजे समजा आय गेस सगळ्यांना क्लिअर झालं असेल की सेल्फ लव्ह कोणतीही मॅनिफेस्टेशन प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी पहिल्यांदा करण्यात आलेली पूजा म्हणजे स्वतःची पूजा स्वतःचं सेल्फ लव्ह म्हणजे सेल्फ कन्सेप्ट. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती काम करता, ज्यावेळी स्वतःचा रिस्पेक्ट करता, त्यावेळी आजूबाजूच्या गोष्टी अशा चुटकीशी चेंज होतात, आजूबाजूची लोक अशी चुटकीशी चेंज होतात, आजूबाजूचे सगळ्या गोष्टी चेंज होतात आणि तुमचे एक्सपिरियन्स पण चेंज होतात, राईट. सो सेल्फ कन्सेप्ट म्हणजे सेल्फ लव्ह. स्वतःवरती खूप जास्त प्रेम करा, स्वतःला काय हवं काय नको हे बघा, स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस करा, स्वतःवरती इतकं प्रेम करा की आजूबाजूच्या लोकांना ना असं तुमच्याकडे इतकं अट्रॅक्शन वाटलं पाहिजे ना की बापरे इतकं छान कसं कोण असू शकतं, राईट. मग ते एक्सटर्नल लुक्सवरती चेंजेस करा तुमच्या, किंवा तुम्ही इंटरनली, ऑफकोर्स इंटरनली तुम्हाला खूप चेंजेस करणं इम्पॉर्टंट आहे. इंटरनली हॅपी राहायला शिका खूप जास्त. कोणी असो अगर नसो, कोणी फ्रेंड्स असो, कोणी पार्टनर सोबत असो नसो, पण स्वतःसोबत हॅपी राहणं शिका, राईट. जेव्हा एकटं बसलं असाल त्यावेळी तुम्ही जेव्हा आरशात बघता तेव्हा त्या व्यक्तीसोबत तुम्हाला छान वाटलं पाहिजे, म्हणजे स्वतःसोबत छान फील झालं पाहिजे. सो विक्टिम मेंटॅलिटी तुम्ही साईडला ठेवू शकता, कारण ही चॉईस आहे आपली. प्रत्येक वेळी माझ्यासोबतच असं झालं, माझ्यासोबतच असं होतं, माझ्यासोबतच हे आहे, माझ्यासोबतच ते आहे, ऑफकोर्स मग हेच होत राहणार आहे. सो आपल्याला ही मेंटॅलिटी आपल्याला नको आहे. सेल्फ लव्ह करायचं, आपल्याला स्वतःवरती प्रेम करायचं, स्वतःला खुश ठेवायचं आणि मग इझिली मॅनिफेस्ट असं पटपट पटपट चुटकीशी सगळं मॅनिफेस्ट करायचं आणि मॅनिफेस्ट होणारच आहे ते ऑफकोर्स, कारण आपण ते इतके पॉवरफुल आहोत हे विसरायचं नाही. आपण एनर्जी आहे आणि आपण पॉवरफुल आहे. आपल्या लाईफचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे घ्यायचं आपल्याला आणि सगळं चेंज होताना बघायचं आहे. सो स्वतःवरती प्रेम करा, सेल्फ कन्सेप्टवरती काम करा आणि सगळ्या गोष्टी अशा चुटकीशी अट्रॅक्ट करा, छान छान गोष्टी. आणि व्हिडिओ ऑफकोर्स आवडलाच असणार आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅनिफेस्टेशनचे टेक्निक्स आणि मॅनिफेस्टेशनचे असेच टेक्निकचे व्हिडिओज मी अपलोड करत जाईल आणि मॅनिफेस्टेशन शिकत राहा आणि खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट करा आणि मला नक्की कळवा, कारण मला फीडबॅक्स पाहिल्यानंतर ना इतकं खूप छान फील होतं. सो येस, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.